म्हणते सून सून रमली म्हणलं तुमच्या इकडे. हो माय बाई राहतो म्हणते अजून. म्हणलं राय माय बाई. ते म्हणलं आहे ना सगळं चांगलं. नाही म्हणलं नशीन काही तर बाई चाललंय या बरं. म्हणलं बाबूचं कसं आहे. नाही मी कोण असं म्हणून राहिले तुझा बाई. आता तुम्हाला माहित आहे नाही तर काही मेळ नशीन तर चाललंय ना. झाला आता साखरपुडा झाला माय 2 दिवस झाले. हा अजून तर समजा चांगला आहे ना माय. नाही 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 इन बाई काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. माय बाई देव पावला. तुमच्या गावाच्या मारुतीले नारळ फोड जा. तुमची इन लय सुधारली. माई इन सुधरेलच आहे माय बाई. माई इन सुधरेलच आहे. अजून किती सुधरता माय तिले. अहो नाही नाही तसं नाही ना जी. खरंच ना माय बाई. माय मग काहून राहून राहिलो आम्ही तर. माय बाई पोरीला तर म्हणते रायच म्हणते माय. आता पोरीला लहानपणापासून तर तरुणपणा लोक एक खट्टाच प्रेम देऊन देते वाटते निरा. हो नाहीच म्हणते माय. शिटूला म्हणते शिटू बाई रायनं माय बाई. हो नाताचाही लय हरीक चालू आहे माय बाई. म्हणून तर म्हणून राहिली देव पावला माय बाई. हो का. पण बाई तुझा बाई ध्यान ठेव जा माया. आमचं काही मन नाही लागत तिकडे. स्पष्ट सांगतो तुम्हाला. ते शिटू घरी येलो का आमचा बाबू घरी येलो का आमचा काही जीवात जीव येत नाही. पण आता ते पोरगी म्हणते राहतो तर म्हणलं ध्यान ठेव जा बाई. आणि तुम्ही जाऊ नका माय बाई. तिच्या संगच राहा. नाही तर मग माय इकडे जातो तिकडे जातो. तुझा बाई तुमच्या भरोशावर पाठवलं म्हणलं मी तिले. अहो माय बाई इन बाई काहीच तुम्ही टेन्शन घेऊ नका. मस्त आहे इकडे. खरंच देव पावला ना. खोटं नाही ना. फार सुद्धा माय बाई देव पावला असेल तर फारच सुद्धा. एक काय दे मग एकच नाराय फोडतो मी तर. झाले का जी जेवण घेऊन झाले का. जेवण झाले माय बाई. हो आज काय माय खाण्यावर खाणं चालू आहे बाई आम्हाला. आता मुंगाचा शिरा केलता माय. शिटूला आवडते ना तर शिटूच्या मायनं म्या नाही शिटूच्या आईनं केलता माय बाई मुंगाचा शिरा शिटूसाठी. मग काय तर माय बाई मग शिटूचा मुंगाचा शिरा खाल्ला तर आम्हाला बी भेटला. मग त्यातला आम्ही बी खाल्ला. आणि लागे आता शिटूच्या आवडीचं माय बाई ते हे चालू आहे काय माहिती काय होते काय म्हणतो पुरी तू त्याला. पावभाजी. माहिती पावभाजी. पावभाजी चालू आहे माय बाई. म्हणून राहिली माय बाई. हो का चांगला आहे ना माय. चांगला आहे माय होय ना शेवटी. अहो माय दगडाले पाजर फुटते ते तर माय होय. मायले पाजर फुटतेच माय. चांगला आहे पण बाई ध्यान ठेव जा बाई. बाबू काय करते आमचा. तुमचा बाबू टुकू टुकू पाहते माय बाई. मामाचं घर आजीले पाहते. बयास मग आबाले पाहते. मामाले पाहते. काय काय कित्ते करतात ती पाहते. मोठं झालं की सांगते तुम्हाला. असं होतं आजी मामाच्या घरी असं सांगते. आता तोंड नाही ना आता टुकू टुकू पाहते फक्त. ओ माय बाई बाई आम्हाला काही गमत नाही राहिलं. खरं सांगतो बा दिनू सकाळी म्हणे काय आई म्हणे काहीच गमत नाही म्हणे घरात. म्हटलं हो रे बाबू माई बोलले तर काहीच गमत नाही काही म्हणे. बा ओ माय घर जसं खायला सुट्टी. ओ माय काहीच नाही ना धंदाही नाही आणि काहीच नाही. काय माय तो बबड्या चालला त्याच्या त्या क्लासले. दिनू चालला ड्युटीवर. आणि तुमचे भाऊ तर माहिती सदैव कदा त्या वरच असतात. मी तसं माय भूतासारखी एकटी घरात. हो माय हो खरंच. मग इकडे लय चांगला चालू आहे बाई मस्त. घरी आले की सांगतोच ना मी तुम्हाला. लय मोठं रामायण आहे सांगतो ना घरी आले की शांततेनं. पण सध्या लय साजरा आहे म्हणूनच बाई राहून राहिलो. नाही तर राहत नव्हतो खरं सांगतो. माय पायजा फक्त माय नाताची इकडे मासूनची इकडे ध्यान दे जा बाई. बाकी काही हो माय तिकडे. बाई तुम्हाला जर वाटलं ना हे पा 2 मिनिटात फोन लावा जा. मी या पोराले अर्ध्या घंट्यात पाठवत होती. आणि तुम्ही चालले जा माहित. बाई मी स्पष्ट सांगलं तुम्हाला. फक्त फोन लावा जा ते आम्हाला घ्यायला बस. काहीच नाही करायचं दुसरं. मी बाहेर पाठवतो माय 2 वाजता घरी त्याला पाठवी नाही तर तुमच्या भावाला पाठवून देईन. तुमचा इवाई बी येते तुम्हाला घ्यायला काही टेन्शन नाही. अव माय बाई इन बाई कोणत्या जगात राहून राहिल्या. त्याचं काही कामच नाही माय. आता काय माय बाई आता काही नाही ते भुला आता. आता माय बाई आमची शिटू बाईच आहे तर ती बी बाई ती बी बाईच आहे आता. जाऊ दे ना मावशी तेली समजून नाही राहिलं. राहू दे घरी गेलं की सांगता येते. काय म्हणते बाई साजरं चांगलं आहे ना माय. चांगलंच राहू द्या माय. जिट ना लागो कोणाची नजर ना लागो. साजरच राहू द्या. आई आली. कोणाचा इन बाईचा आहे का फोन. दे ना माय. काय म्हणतात बोलता ना मी. ओ माय बाई तुमच्या इने संग बोलावं माय. हॅलो म्हटलं इन बाई मी बोलतो माय रत्ना. हो माय बाई बोला ना बोला इन बाई. झाले काय काम किंवा झाले काय. गमत नशी नातू नाही तर नाही. आम्हाला लय साजरं गमून राहिलं बाई. आमचा नातू आमच्या घरी आला तर. हो माय बाई तुमचा नातू आला माय तुमच्या घरी. तुमच्या घरात राहू नका आली. आमच्या घरातून गेला तर आमचं घर सुनं पडलं माय बाई. काही गमत नाही म्हणलं इन बाई. दिवसभर असतं माय एकटीच मी. हो आता अजून 4-5 दिवस काढा तसेच. 4-5 दिवस की पाठवत नाही मी पोरीले. राहू देत म्हटलं. आता इकडचं लय राहिलं आता लग्न घर म्हटलं तर ते तिच्या भाऊ जाईले ते मोबाईल घेऊन जातात. हो लागे तसं बी घरी बी आता लेक आली एवढ्या दिवसानं तर ठेवतो म्हणलं 8-15 दिवसासाठी. तर नाही म्हणते शिटू म्हणते 5-6 दिवस राहील म्हणते. मी आणलं 5-6 दिवस तरी राहायच म्हटलं. ठेवतो म्हटलं बाई 5-6 दिवस. हो राहत ना माय बाई. बाबूची तब्येत गिब्येत सगळं चांगलं असलं शिटूचं चांगलं असलं तर राहत ना माय. तुमच्या भाऊती होईन माय घोर पण.
नाही नाही बाई, काही बोलता का माय, लेकीचा कायचा घोर आला. लेक घरी आली तर उलट मायले हरी घेत असते, काही घोरगीर नाही होत. नातू आहे साजरा, लय गुण करते माय बाई. हो. काही घोरगीर नाही होत बाई. हाव ना, मी लगे आता हातभार लायले तुझा बाई बी हायतच, काही करा लागत नाही माय. लय गुणाचा आहे माय, लेकी सारखाच ना तू बी गुणाचा आहे माय बाई, काही तरात देत नाही. बापरे, आई किती मस्त बोलून राहिली आई सोबत. आईला तर समजून नशीन राहिलं तिकडे. आईला वाटत तशी मशी कशी बोलून राहिली नाही, ते कधी माझी भांडेच नाही ना माझा संग. आज आई वाटत तशी कोणच बोलून राहिलं. तुम्ही बी या ना म्हटलं इन बाई. त्या रोजी लागे कुकाले तिकडल्या तिकडे चालल्या गेल्या माय बाई, पुरीच्या अंग आल्या, पुरीच्या अंगूनच चालल्या गेल्या. आपल्या घरी राहिलं नाही याचं. त्या रोजी आता पुरीच्या इकडचं काम, आता तुमच्या इकडे माई ये ना छाया, लग्नात येऊ ना माय बाई. हो म्हणलं आताच सांगतो, लग्नात 8 दिवस पहिले याचं. पोरीला तर बरं मी महिनाभर पहिलेच घेऊन येईन. करा सुरू लागेल कामात पडते मला, नाही करू सुरू लागलं तरी घरात पोरी गिरी आल्या की लग्न घर असं दंतन वाटते. तुम्ही माय 8 दिवस पहिले ये जाय का परी, पण याच लागते म्हटलं येईन बाई 8 दिवस पहिले. मग हो माय बाई, हो येईन ना माय. हो तुम्ही रत्नाबाईच बोलून राहिला ना. हो मी रत्नाबाईच बोलून राहिली. येईन बाई, तुम्हाला विश्वास नाही बसून राहिला का माय बाई, व्हिडिओ कॉल करू का. नाही 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 माय बाई, इन बाई नाही नाही, व्हिडिओ कॉल काय माय बाई. चांगला आहे ना माय. येईन म्हटलं येईन, हो लग्नाला येईन ना. मग काय तर माय बाई, राजूच्या लग्नाला 8 दिवस पहिले काय ना गेले काय घोर आहे. येऊ बरं म्हटलं आहे पा. बोलता का शिटू सांगा. आता आमचं चालू आहे माहिती पावभाजीचं. हो शिटूला आवडते ना आमच्या. हो आणि म्हणलं 8 दिवस तर काही धाडत नाही म्हणलं पोरीले. मग 8 दिवसानं जवाई बोले पाठवून द्यायचा, मीच फोन करीन जवाई बोले, येतीन जेवतीन आणि मग पोरीला घेऊन जातीन एका परी. मग लग्नाला अजून आणता येते, पाठवलंच नसतं. पण बाबूच्यानं म्हणतात पाठवतो, ते म्हणते कोणती लस द्या लागते म्हणते. तर मग ती लस गीस देणं होते माहिती, तिकडला दवाखाना आहे तिचा. तर मग अजून लग्नाला घ्यायला पाठवीन बाई राजूला मी तिले. अरे बापरे, आई किती चांगली बोलून राहिली. बरं माय बाई. हो बरं माय बाई, तुमच्या मनानं माय, तुमचीच लेख आहे. केदाई न्यायला पाठवा, केदाई सांगा आम्हाला आणा लागते. काय माय, नाही तर दिवसभर असं अंग टाकेले फुरसत ना भेटे, असं वाटे घंटाभर निजा. आणि आता निजू निजू पाटकुळं दुखून येते. काय बाई निराश घरात बाई हे झालं, मला काही काम नाही, कायच करू आता, कामही काहीच नाही. टाकू कुरड्याचे गहू, कुरड्या तरी घालतो चिकाच्या. रोज बाई बसल्या बसल्या जांभळ येतात मला निरा. बातच धंदा होते दिवसभर, काही धंदा नसते मध्ये. काय मा किती दिवस राहते का सांगा, हे शेटू बीते ती माय बाई. साऱ्या जणी आपापल्या घरात धंदा करतात, मला धंदा नाही. रिकाम टेकडी सारखंच गती झाली बाई माहिती निरा. काय वा मी ना झालंय का धंदा, काय कुठे गेलती वा. कुठे नाही बाई, हे फुटाण्यावाला आला ना, तर फुटाणे करून घ्यायलाच गेलती. तुम्ही घेतले का. अय माय आला का होता फुटाण्यावाला, कोणा कुठे आहे वा. माय मला बी घ्यायला लागतात ना करू. नाही माय मला तर माहिती नाही वा. माय मग निभा खाली बसला ना, जाना मग माय लय सगळं झालं. तर 9 वाजता तर माय म्हणलं तुम्हाला माहित असेल, माय तुमच्या घरी आणली असतील म्हणलं भाऊ न करून. भाऊ तर होते होती माय बाई, सकून मी गेलती त्याला विचारायला, भाव विचारायला. तर हो काय भाऊ काय कामाचे आहेत व ते ना. काय बाई तर ते 2-3 मोठे फुटाने खाल्ले असेल, नंतर चालले गेले पुढे. ते काय काय घरी सांगितलं का मला फुटाणेवाला आला म्हणून. सांग माय मला घ्यायला लागत ना करून. मग आता सांग पोतही नाही फोळेल व. आता पोत त्या गंजीतलं काढणं लयच बिकट आहे बाई. या माणसाला म्हणलं होतं बरं, पायली 2 पायली बरं हरभरे ठेवा म्हणून, फुटाणेवाला आला की फुटाणे करून घेईन. हो हो केलं, काही ऐकलं नाही, थप्पी लावून दिली लागेल. सांगा आता थप्पीतले पोतं फोडायला बाईच्या जातील किती भारी जाते. येते का ते पोतं मला खाली गंजी गलंडली गिलंडली तर माय मिसते खाली गुदमरून मरायचे वय. राहिले फुटाणे फुटा जाग्यावर मास फुटाणा फुटीन. मग राहू दे ना माय, कायले गंजी गिंजी फोडता तेवढी राहू द्या. मा घरचे घ्या. मग तुमचे पोतं फोडलं की माय मला देऊन दे जा. माय वधरच आहे. माय कट्टच ठेवलं ना बाजूले. डाय करा तू म्हणलं, काही फुटाणे गिटाणे करतो म्हणलं. मग घ्या ना करून जा ना. चला मा घरचे घ्या. किती पायली भरायचे घेसान ना. नाही व पायली गेलीचे नाही करत, करीन 2 अक्षराचे. ये ते मसाल्यावाला आहे का साधा आहे व. माशी टुले बाई ते मसाल्याचे आवडतात, साधे तर खातच नाही ते पोरगी. मसाले घेतले ते मागच्या वर्षी तर भरले भातच खाल्ले. यंदा बी मसाल्याचेच करून घेतो म्हणलं. नाही साधे आहेत हो माय, मसालावाला नाही. तो नाही आला ना माय, किळीबिळीचा आहे ना बाई. हा साधे आहेत, मसाल्याचा नाही आहे त्याच्याजवळ. मग नाही घेत, जाऊ दे मग, जाऊ दे मग. उगाच घरचे हरभरे घेऊन करून घेऊन ते आवडती नाही तिले. बाय बबड्याला बी ते मसाल्याचेच आवडतात. हा दिनू तर बरं खातच नाही. आणि त्याला जेठाचं काही धरणेत काम नाही, खाल्लं तर खातीन 1-2 मोठं, नाही तर खाते नाहीत वर्षभर. मसाल्याचेच करतो मग, मला बी ते मसाल्याचेच आवडतात. मग तो आला की सांगजो मला. संध्याकाळी मग मी त्याला काढून मागीन हरभरे 2 पाहिल्यावर, मग ते दाई येऊ एक परी. तो मसाल्यावाला आला की सांगजो मला, त्याच्याजवळचे घेईन मी करून. शिटूले भल कशा आवडतात ते. हो का माय, शिटू किती दिवस राहते माय बाई. तुम्ही तर म्हणा कुकू झाले की कुकून चालली येते. लय रमली माय बाई. ततीच आहे ना का मावशीच्या अंक गेली. नाही नाही माय बाई, मावशीच्या अंक नाही माय बाई. मावशी ततीच आहे, लगे शिटू बी ततीच आहे माय बाई. हो माय माई तिचा फोन आणता ना माय बाई. व रत्नाबाईचा काय माय झमकलं का अजून. नाही वा
काऊन माय इनीले तू हमेशा काळ्या पाण्यातच पाहता? तिला का तितका धंदा आहे का झमक्याचा? अव माय इन लय सुधारली. शांताबाई तुम्हीच म्हणता आणि मग आम्ही काही म्हणलं की तुम्हीच लगे उपटी घेता. आताच म्हणता माई इन लय सुधारली. कोण बिघडेल होती का ते? सुधारली? माई इन काय इन आहे माय? नाही ना, मी ना गमतची गोट नाही ना त्या रोजी माय विचारलं. मी म्हणलं डबल मी आणलं रत्नाबाईच बोलून राहिला ना माय बाई. म्हणजे मला विश्वासच बसला नाही ना. ओ माय पोरीले ठेवतो, लेक आली तर राहू देतो, लागे मुंगाचा शिरा केला, काय केलं नाही पावभाजी केली, अजून काय सांगा माय काय केलं, लागे जवाई बोले पाठवा जा 8 रोजानं. माय बाई मला तर म्हणजे विश्वासच बसला नाही. माई इन बोलून राहिली हे. माय मला बी बोलावलं माय बाई 8 दिवसाच्या अंग राजूच्या लग्नाले. हो नाही तर म्हणशीन की बिनमानानं चालली शांताबाई. इनी ना मनापानानं फोन केला म्हणलं महिनाभराच्या पहिले मले. मग तुला का खोटं वाटते का? माय बाई शांताबाई आलाय का लागे आवतं लग्नाचं. सुवाशीन काढलं की काय तुम्हाला इनीनं इतक्या लवकर बोलावलं? सवाशीनच काढलं वाटते माय बाई, म्हणूनच बोलावलं. शेवया कुरड्या पापड करू लागेले नाही. अव इमले मजा करून घेतो माई. तुला काय वाटून राहिलं? माई इन लय गुणाची माय बाई. मला फोन केला मग काय तर 8 दिवसाच्या पहिले या आणि पोरीले महिनाभराच्या पहिले आणतो आणि राजूला घ्यायला धाडतो आणि मग जवाई बाले पाठव जा. माय बाई मी आता म्हणलं माय बाई कायच नवसल पावला माय, कोणताच देव पावला म्हणलं. एवढी माई इन मासंग लयच गुणानं बोलून राहिली. बरं आहे माय बाई मिरचीन लागे हे ठेव जा माय घरात मग जसं खेटर नाही तुमच्या इनीले डीट बात होते म्हणून म्हणलं. खाऊन इमले त्या बाईच्या मजा का घेत नाही हो माय बाई. फार सुद्धा माय बाई शांताबाई तुमची इन सुधारली यात आम्हालाच आनंद आहे हो माय. आव लग्नाला जाऊ तर पाहिजे ना. मग आता माई इन मला लय मान देते माय बाई, मला रिस्पेक्ट करते. मग काय करतो माय. अरे राजू बाबाचं बरोबर आहे, फोन कर बरं. चांगलं नाही वाटणार आपण पहिल्यांदा चाललो अचानक गेला तर कसं त्यांची धावपळ होईल ना. फोन कर. जाऊ दे ना ताई, फोन केला तर मग आपलं सरप्राईज काही मजा नाही राहणार ना. अचानक जाऊया ना, सरप्राईज देऊ ना. अरे सरप्राईज वाल्या तिचे बाबा घरी नसतील, कुणी कुठे जाते, काही काम असते किंवा घरी कोणी असेल, काही तेच घरी नशील, मग काय करशील जाऊ? अरे नाही ते घरी नसली तर मग काय फायदा? का ते नसले तर तिचे बाबा आई असतीलच ना. तेच काय करायला लागते आपल्याला. हे म्हणजे हो कोण ना कोणी राहतच ना घरी, देऊन देता येते. हो नाही माहिती आहे आम्हाला कशासाठी चाललो आपण तर. मोबाईल देणं ते एक बहाणा आहे, आम्हाला तर योगिताची भेट घेणं आहे. काय हो तू काही बरोबर करता येतं आरामशीर बोलणं जर शिक. मी काही बघ बोलू तूच म्हटलं होतं की दे म्हणून फोन सगळे जण देतात, नाही तर मी नाही देत बा. आपलं काही नाही, तू फालतू मला नको करू. हो का? मग जाऊ दे ना. मग तुझी इच्छा नाही तर मग कशाला? का जबरदस्ती थोडीच आहे ते, कंपल्सरी थोडी आहे. मग मला वाटलं तुझी इच्छा आहे म्हणून राहिली मी. जाऊ दे मग कशाला रे, काही जाऊ नये. मग राहू दे तो फोन, मलाच देऊन देतो फोन. आणला तर काय मी वापरीन. काही बोलतो का वा? तू योग्यतेसाठी आणला मी, किती शोधून आणला, किती सर्च केला, तुला देते मी तो. बापा आतापासून झालंय का सुरू? चांगला आहे बापा. तुला बदमाश आहे तसं नाही ना व, कशी आहेस व शिटू, तसं नाही ना. आता ठरलं एवढं तर जाऊ ना, देऊ ना. फोन सगळेच जण देतात ना, तू चाल ना फक्त माझ्या संग, देऊ ना. कोण अशी करतं? तूच तर म्हणस तुला काही इच्छा नाही, तू म्हणून राहिली म्हणून मी देऊन राहिलो. म्हटलं एवढी जबरदस्ती खायला पाहिजे बाप्पा. तुझी इच्छा आहे ना, तुला द्यायचं आहे ना, तुला भेट घ्यायची आहे ना. मग काय तर जाऊ तिकडे. तू फालतू तुझ्या करता चाललो, तयारी कर. लाजला बापा लाजला. श्याम मामा बाय कसा लाजला? मामी नाही लाजत तेवढी, मामाच लाजला. जाय तिकडे. श्यामले माहित आहे का रे बाबू, ही आई पाय कशी आहे, ले बदमाश आहे. मामाला चिडवते आणि स्वतः काही करत नाही. पाय कशी करते. मग श्याम मोठा असतात आम्ही दोघं जण गेलो असतो, तुला नेलंही नसतं मग. का रे बाबू? बरोबर आहे. काय म्हणशील रे? काय म्हणा लागते आता? चालला तर काय बोलशील नाही का? तोंडाला क्लप लावून घेशील काय? काय नाही असं म्हणजे घे मोबाईल आणि फोन कर मला असं म्हणजे काय म्हणू? ती मी सांगू धन्य बापा. का रे बरोबर किती वाजता चालले रे मग तुम्ही? काहू नाही जाऊ सकाळचं. आता बाबा दुपारी जाऊ नका म्हणतात ना, तर मग उद्या सकाळचं जसं 9-10 वाजता जाऊ. पाहून काय झालं, आई घालती वाटतं तब्येत का काही. नाही रे मी काय म्हटलं, मग जासन तर मग जसं कसं दुकान उघडू दे जा मग जा. नाही तर मग आता संध्याकाळचं जसं तर संध्याकाळ जाय. एक साडी दे म्हणलं तिले मला माया इकडून. सांगतो त्याला सासून पाठवली म्हणा असं सांगतो सिटू. साजरी ने साजरी काटापत्राची. आता तुम्हाला समजते माय आजकालच्या जशा चालू आहे फॅशन तशी नाही, फक्त महागाची नाही साजरी. आता कुकाला गेली असती मी तर काही ना काही दिलंच असतं ना तिच्या हातात, तर मग तसाच आशीर्वाद म्हणून एक साडी घेऊन जाय माय अंग.
तुला इकडची काय ते काय तुला इकडची ना आपल्या इकडे असं कायले नीन ना एक साडी नाही नाही सांगू असं आईनं पाठवली म्हणून. हो आई नक्की सांगते. मग सकाळी लवकर आटप जाण बरं दादा मग अजून साडी घेणं त्यात उशीर होईल. आणि ते काय फोन कर जा रे नाही तर तसेच जासान तर कसं समोरच्याले मग फालतू पंचायत पडते. हो करतो. नंबर कुठे आहे तो करतो वाला फोन कोणाला करशील. चुप बस ना फोन नाही करायला लागत. अचानक जो आपण पाहुणा जर असं अचानक गेलं की काय होते आपण गेलो तर मग ती फालतू तयारी करून बसीन. अचानक पाहायचं आहे मला तिला अचानक सरप्राईज द्यायचं आहे. मग तिच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन पाहायचं आहे की काय वाटतं तिला. बाई एखादा डायरेक्टर व्हायला बोललं असतं तुले. नाही पिक्चर निघाला असता एखादा छान मस्त. जवळपास ओळखीचा कोणी नाही आपल्या डायरेक्टरने. थांब ना तू तर तेच करता येतं. चल मी चालू मी जरा कटिंग करून येतो जरासं दाढी गिडी करतो मस्त. आणि तू जर झिपरे चांगलं कर चांगली तयारी करतो. शोभली पाहिजे तर ती माझी बहीण म्हणून चाची नाही तशीच पिसाटल्यासारखी आणि श्यामले चांगले कपडे घालतो. अरे चला उद्या आपण गावाला चाललो भर येतो मी पाहतो दाढी कटिंग करून. फेशियल कर ना. अरे हो मग तू मोठ्या सलून मध्ये जातो ना जरा फेशियल करून देतो ना. नाही बापा उतावीर नवरान गुड गेले बाशिंग जाय रा. काय हरके आहे एवढं हरकही नसलं पाहिजे बापा. एवढं काय हरी काय रे कोणाच्या भेटीला जायचं. त्या ना तू बस बडबड करताय मी येतो मस्त आता. चांगलं करतो रे. अव तूच नाही वैक्षिण मला एवढा येतो पॉश होऊन मी आता. योगितानं ओळखलं पाहिजे फक्त की झालं आम्ही ओळखी की ना ओळखू.